पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 23/7/2026 रोजी तहसील कार्यालय कोसळ समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेब यांच्या पुसद कार्यालयातर्फे जंतर मंतरवरील लाठीचार्ज झालेल्या युवांवर पुसदमधून समर्थन दिले व त्यांना पाठिंबा दिला। त्याचबरोबर शिक्षण केंद्रीय मंत्री यांचा राजीनामा मागितला। या संदर्भामध्ये पुसदमध्ये एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले। पाहूयात आता सविस्तर बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेले आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून आज साखळी उपोषण बसलेलं आहे एक दिवस, जे आपलं जंतर मंतरवर जे काय राजकारण चालू आहे व विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेली आहे, या संदर्भामध्ये आपल्या पुसद तालुक्याचे कार्यकर्ते नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेब यांचे कार्यकारिणी पुसद तालुका यांच्या वतीने एक दिवस साखळी उपोषण बसण्यात आलेलं आहे। दादा, आपल्या काय प्रमुख म्हणून? जय महाराष्ट्र। मी सचिन राठोड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका संघटक। आज भारत देशामध्ये जे सरकारमुळे अराजकता पसरलेली आहे, याला आम्ही दोषी सरकारलाच मानू। कारण रावणाच्या अहंकारापायी जशी सोन्याची लंका जळाली, तशीच मोदी आणि शहा यांच्या अहंकारामुळे आज देशामध्ये जे काही घडतं आहे त्याला संपूर्ण जबाबदार मोदी आणि शहा आहेत। एवढी मोठी पेपरफूट झालेली आहे आणि यांच्या कार्यकाळामध्ये ती सतत पेपरफूट होत आहे। नीटचा पेपर फुटला, जवळजवळ 20-22 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आत्महत्या करावी लागली। त्यांना एक जबाबदारी म्हणून शासनाची, सरकारची एक जबाबदारी असते की एखादी घटना घडल्यानंतर त्या विभागाच्या मंत्र्याने जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान जे की केंद्रीय शिक्षा मंत्री आहेत, त्यांनी अशाच प्रकारे राजीनामा घेऊन जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तर एवढी मोठी घटना जी आज देशामध्ये अराजकता पसरत आहे ती पसरणार नसती असं आम्हाला वाटते। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जागोजागी अशा पद्धतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज धर्मेंद्र प्रधानजी यांनी राजीनामा द्यावा आणि आपला देश वाचवावा, याकरिता हे उपोषण आम्ही आज इथे ठेवलेले आहे। जय महाराष्ट्र। आज आपण एक दिवसीय साखळी उपोषणाला माननीय राज ठाकरे साहेब यांचे जे काही पुसद तालुक्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जे काही पदाधिकारी आहेत, सचिन भाऊ राठोड व त्यांची संघटना कार्यकारिणी यांना आपण आज भेट दिली व यांचे जे काही प्रश्न आहे, जंतर मंतरवर जे राजकारण झालेलं आहे व विद्यार्थ्यावरही अन्याय अत्याचार झालेला आहे, लाठीचार्ज झालेला आहे आणि नीटचा जो पेपर फुटलेला आहे याच्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी जी आत्महत्या केली, याचा सखोल शासनाने, सरकारने अभ्यास करून त्यांचे जे काही दोषी आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व यांचे राजीनामे द्यावे, या संदर्भामध्ये यांनी आपली भूमिका घेतलेली आहे। या संदर्भामध्ये त्यांनी युवा पिढीला असं समर्थन व पाठिंबा दिलेला आहे। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे।